अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी माता अन्नपूर्णेचा अवतार झाल्याचे मानले जाते. यंदा अन्नपूर्णा जयंती ही रविवारी 15 डिसेंबरला आहे. आपल्या वैदिक पंचांगानुसार विशेषतः अन्नपूर्णा देवीची पूजा करण्याची तरतूद आहे. या दिवशी भक्ती माता अन्नपूर्णेची आराधना करतात. अशी श्रद्धा आहे की त्यांच्या घरातील अन्नधान्य कधीच संपत नाही आणि सुख समृद्धी वाढते. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. आई अन्नपूर्णाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येते. यावर्षी अन्नपूर्णा जयंती आपल्याला उद्या म्हणजेच 15 डिसेंबरला साजरी करायची आहे. त्याबद्दलचीच आता आपण संपूर्ण माहिती घेऊया. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा तिथी 14 डिसेंबरला दुपारी 5 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 15 डिसेंबरला दुपारी 2:30 वाजता ही संपणार आहे. अशा परिस्थितीत उदया तिथीनुसार आपल्याकडे 15 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी शुभ मुहूर्तानुसार देवीची पूजा करावी. यांच्या मदतीने व्यक्तीस उत्कृष्ट परिणाम मिळू शकतो आणि जीवनात कधीही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. दुपारी 12 ते 12:43 पर्यंत अभिजित मुहूर्तावर अन्नपूर्णाची पूजा केली जाते. माता अन्नपूर्णेची पूजा अमृत काळात संध्याकाळी 6:05 वाजून ते 7:35 पर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती माता अन्नपूर्णाची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर पहाटे 5:29 ते 6:17 या कालावधीमध्ये ब्रह्ममुहूर्तात तुम्ही अन्नपूर्णा देवीची पूजा करू शकता. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पवित्र सणाला आपण अन्नपूर्णा जयंती साजरी करतो. या दिवशी आपण अन्न आणि संपत्तीची देवी अन्नपूर्णा देवीची पूजा करतो. त्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण व्रत पाळतो आणि पूजा करतो. असे मानले जाते की माता अन्नपूर्णाच्या कृपेने घरात नेहमी धन आणि धान्याची कधीच कमतरता भासत नाही. या दिवशी आपण आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आईकडे प्रार्थना करू शकतो. आपल्या सनातन धर्मात कोणत्याही धार्मिक विधी किंवा पूजेच्या वेळी मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. एवढेच नाही तर मातीच्या भांड्यामध्ये देवदेवतांना नैवेद्य दाखवला जातो. ज्योतिषशास्त्रात मातीचे भांडे शुभतेचे कारक आहे आणि बुधासोबतच चंद्रालाही कारक मानले जाते. असे मानले जाते की मातीच्या भांड्यात अन्न शिजवून अन्नपूर्णा मातेला अर्पण केले तर माता खूप प्रसन्न होऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुद्ध आणि शाकाहारी जेवण बनवा आणि ते खास आई अन्नपूर्णेला अर्पण करा. असे केल्याने घरातील धान्याचे भांडार कधीच रिकामे राहत नाही आणि व्यक्तीला चांगले फळ मिळते. याशिवाय जर तुम्ही माता अन्नपूर्णाची पूजा करत असाल तर माता पार्वतीची यथोसांग पूजा करावी. यामुळे व्यक्तीचे सौभाग्य वाढते आणि व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ होऊ लागते. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण अन्नपूर्णा जयंतीची माहिती बघितलेली आहे. आता मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी आहेत तर ते दूर होतील आणि अन्नपूर्णा देवीची भरभरून कृपाही आपल्यावरती होईल. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करून आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. अन्नपूर्णा माता ही आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा टिकवून ठेवण्याचं काम करत असते. अन्नपूर्णा मातेचा निवास हा कुठे असतो तर आपल्या किचनमध्ये, आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा मातेचा निवास असतो. त्यामुळे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आपलं स्वयंपाकघर हे कधीच अस्वच्छ नसावं, नेहमी ते स्वच्छ असावं. त्यामुळे उद्या आपल्याला आपलं स्वयंपाकघर हे व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या रोजची देवघराची जी पूजा आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर उंबरट्यावरती एक तांब्याभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेची तुम्हाला उपासना करायची आहे. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला एखाद्या तामणामध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला पंचामृत तयार करून घ्यायचं आहे आणि शुद्ध पाणी घ्यायचं आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला अन्नपूर्णा देवीवरती पाण्याने 11 वेळेस अभिषेक करायचा आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमः म्हणायचं आणि पाणी अर्पण करायचं. 11 वेळेस करायचं. त्यानंतर परत 11 वेळेस तुम्हाला पंचामृत अर्पण करायचं आहे आणि परत 11 वेळेस तुम्हाला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे. असा आता हा अभिषेक झाला की त्यानंतर जे खाली पाणी तयार झालेलं आहे तर ते सर्व पाणी तुम्ही झाडांना टाकून देऊ शकता. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे. नंतर देवीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे. अगोदर खाली तांदूळ ठेवायचे, त्यावरती मूर्ती ठेवायची. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती अर्पण करायची आणि त्यानंतर तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दुःख, दोष, अडचणी, संकट आहे तर ते दूर कर. तुझी कृपा सदैव या घरावरती आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरती राहू दे, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहे. अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नको आणि मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर हे तांदूळ देवीच्या मूर्तीवरती ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः म्हणत तुम्हाला सोडायचं आहे. आता हे तांदूळ केव्हा सोडायचे तर जोपर्यंत अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत हे तांदूळ येत नाही तोपर्यंत हे तांदूळ तुम्हाला सोडत राहायचे आहे. अन्नपूर्णा देवे नमो नमः म्हणायचं आणि तांदूळ अर्पण करायचे. अशा पद्धतीने आपल्याला देवीला हे तांदूळ अर्पण करायचे आहे. देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ आले की त्यानंतर काय करायचं आहे, एक 5 ते 10 मिनिटं ते तांदूळ तसेच ठेवायचे. नंतर हे जे तांदूळ आहे त्यातले थोडेसे तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खायला घालायचे आहे. थोडेसे जो आपल्या तांदळाचा साठा आहे तर त्यामध्ये ठेवायचे आहे आणि बाकीचे तांदूळ हे देवीच्या आपण खाली तांदूळ ठेवत असतो बघा वाटीमध्ये वगैरे, त्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचे आहे. तर अशा पद्धतीने हा जो तांदळाचा उपाय आहे तर तो उद्या अन्नपूर्णा मातेला आपल्याला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे. आपल्याला अन्नपूर्णा देवीला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी धान्य अर्पण करायचं असतं. तांदूळ हे अखंड अक्षता असतात आणि तांदूळ जे आहे तर देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते अर्पण करायचे आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा. नक्कीच घरामध्ये जे काही सुख संपत्ती आहे तर ती वाढीस लागेल. जीवनातील सर्व अडचणी दूर होतील, गरिबी संपेल, पैशांच्या सुद्धा अडचणी दूर होतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.